रत्नागिरी जिल्ह्यामधील 608 साकव वर्षानुवर्ष दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत। कोकणातील अनेक साकवांची दुरवस्था झाली आहे। साकवावर जिल्ह्यातील नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू आहे। जिल्ह्यातील कुट्रे, नांदगाव, गोवळ, पाते, तळवडे आणि येगाव अशा अनेक गावं जी आहेत ती साकवावर अवलंबून आहेत। पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटना घडली आणि त्यानंतर कोकणातील सुद्धा दळणवळणाची प्रमुख साधनं असणाऱ्या साकवांचा जो प्रश्न आहे तो सुद्धा या ठिकाणी ऐरणीवरती आलेला पाहायला मिळतो आहे। रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 608 साकव वर्षानुवर्ष दुरुस्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। आपण सध्या संगमेश्वर आणि चिपळूण या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या कुचांबे गावातील एका साकवावरती आलेलो आहोत। ज्याप्रमाणे इंद्रायणी नदीवरती या ठिकाणी जी परिस्थिती होती त्याच पद्धतीनं सध्या ही परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। हे ग्रिल पूर्णतः गंजलेलं आहे। अगदी तुटपुंज अशा एका आधारावरती हे सगळे ग्रिल आहेत ते या ठिकाणी उभे असलेले पाहायला मिळत आहेत। रोज या साकवावरनं तब्बल 10,000 लोक जे आहेत ते दळणवळणासाठी या साकवांचा वापर करतात आणि सध्या कोकणात दळणवळणाची साधनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच साकवांचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी ऐरणीवरती आलेला आहे। पुण्यासारखी दुर्घटना टाळण्यासाठी हे साकव तातडीने दुरुस्त करण्याची मागणी कोकणवासियांमधून सुद्धा या ठिकाणी होताना पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, कुचांबे, संगमेश्वर।